आजचा आपला जो समाज आहे तो अजूनही पुरुष प्रधान आहे आणि त्यामध्ये आजच्या स्त्रियाही ह्या काही कमी नाही आहे. ज्यावेळी ही जोडी अगदी खांदा लावून चालते त्यावेळी खरा समाजाचा जी प्रगती आहे ती त्यावेळी होणारी आहे. बरोबर ना? आज आपण महिला बघतोय. काल आपण जर तुम्ही टीव्ही चालू ठेवली असाल तर काल दिवसभर सुंदर कार्यक्रम होते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज असं क्षेत्र सांगा की ज्यामध्ये महिला नाहीये, की ज्या क्षेत्रामध्ये तिने आपलं वर्चस्व निर्माण केलेलं नाहीये. गेल्याच मे महिन्यामध्ये माहितीये ना तुम्हाला काय झालेलं? भारत पाक 1.5 दिवसाचं युद्ध झालेलं. सिंदूर एवढं तर माहितीये? ऐकलात तरी नाव तरी ऐकलं? सिंदूर, मिशन सिंदूर झालं माहितीये? त्या मिशन सिंदूर मध्ये तुम्ही बघितला असाल तर जे डिफेन्स केलं म्हणजे जे आपल्या देशाच्या संरक्षणाचं जे काम केलं त्या कोण होत्या? तिन्ही दलाच्या महिला प्रमुख होत्या. तिन्ही दलाच्या कोण होत्या? महिला प्रमुख होत्या. अगदी विमानातनं एक महिला किंवा त्या महिला विमानातनं होत्या, पाण्यातनं येत होत्या आणि जमिनीवर सुद्धा होत्या. म्हणजे तिन्ही आपण म्हणतो आर्मी, नेव्ही, माहितीये ना? मुद्दाम बघा तर त्याचं जे प्रतिनिधित्व केलेलं त्या तिन्हीही त्या महिला प्रमुख होत्या. अशा ह्या आपल्या महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. आणि आज आपण विद्यार्थी म्हणून जेव्हा घडतो तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यात पहिला जर आपला कोणी गुरु असेल तर ती आपली माता आहे. बरोबर ना? ज्यावेळी आपण कुटुंबात जन्म घेतो त्यावेळी पहिले जे संस्काराचे जे बोल असतात ते कोण देतं? आई देते. बरोबर ना? आई जी भाषा बोलते ते तुम्ही शिकता. आई जे शिकवते ते तुम्ही बोलता. होय ना? ह्याला ताई म्हण, हे झाड, बरोबर ना? शाळा, शिक्षक म्हणजे जे काही आहे ते ज्ञान देण्याचं काम आहे हे आई करते. शिक्षक हे शाळेमध्ये 5 ते 7 तास असतात आणि उरलेले सगळे जे तास असतात ते आईकडून आपल्याला ज्ञान मिळतं, आपल्या कुटुंबाकडून मिळत असतात. त्याच्यामुळे आई ही आपला पहिला गुरु आहे. अशा मातेचा सन्मान आज आपण मोठ्या मोठ्या क्षेत्रातल्या फार विद्वान व्यक्तीचा सन्मान करतो, पण मला वाटतं खरी गरज ह्या मातेची आहे. ज्यावेळी ही माता पुढे येईल आणि माझ्या मुलाविषयी ती ज्यावेळी तळमळीने एखाद्या शिक्षकांना विचारत असते त्यावेळी तिच्या मनामध्ये प्रेम असतं, आदर असतं, आपल्या मुलाविषयीच्या भविष्याची काळजी असते. बरोबर ना? असते की नाही? मग अशी ही आपली माता या ठिकाणी आपल्या ह्या माता या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि आज आपल्या शाळेकडनं आपण ह्या अशा आपल्या मातांचा या ठिकाणी एक थोडक्यात त्यांचा या ठिकाणी आपल्याला सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मनाली धुमाळ मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं असं मी विनंती करते. जागतिक महिला